तर नाशिकमध्ये पहाटेच्या सुमाराला बस आणि ट्रकचा भीषण अपघात झालेला आहे आणि या अपघातानंतर बसला लागलेल्या आगीत 12 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला। चिंतामणी ट्रॅव्हल्सची ही बस खरं तर यवतमाळच्या पुसदहून मुंबईकडे येत होती आणि नाशिक शहरातल्या मिरची चौकामध्ये भाजीपाला वाहून नेणाऱ्या आयशर ट्रकला ही बस धडकली। आगीमध्ये महिला आणि पुरुषांसह लहान मुलांचाही मृत्यू झालेला आहे। या अपघातात 30 प्रवासी गंभीररित्या भाजलेले असून त्यांच्यावर सिव्हिल रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली असून जखमींवर उपचारांची जबाबदारी शासनाची असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना स्पष्ट केलं। तर घटनास्थळी फॉरेन्सिक लॅबची टीम दाखल झालेली असून 4 अधिकाऱ्यांनी या बसची पाहणी केली आहे। आणि थेट अपघात स्थळावरून विशाल पाटील आपले प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेला जोडले गेलेले आहेत। विशाल, घटनास्थळावरती न्यूज 18 लोकमतची टीम आणि तुमची नजर ही सातत्याने त्या ठिकाणी असल्याचं पाहायला मिळतंय। या अपघातासंदर्भातली अनेक कारणं बोलली जातात। खरं तर रात्रीचा हा प्रवास असतो आणि लांबच्या प्रवासासाठी अशा अनेक ट्रॅव्हल्स निघत असल्याचं आपण गेल्या कित्येक दिवसांपासून पाहतोय। मात्र आजचा दिवस हा वेगळा ठरला कारण होरपळलेल्यांची संख्या जास्त आहे, मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या जास्त आहे आणि मुख्यमंत्र्यांनी देखील याची दखल घेतली आहे। मात्र पाठपुरावा न्यूज 18 लोकमत करत राहणार आहे। विशाल, नक्कीच विशाल, ज्या पद्धतीनं हा अपघात झालेला आहे त्यामुळे अनेक प्रश्नचिन्ह जे आहेत हे उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। जो नाशिकमधील मिरची चौक आहे त्या चौकामधील रस्त्यांच्या दुरावस्थेचा प्रश्न सुद्धा जो आहे हा समोर आलेला आहे। या रस्त्यावरती गतिरोधक नसल्यामुळे अपघात सातत्यानं होत आहेत असा आरोप जो आहे हा आता नाशिककर करू लागलेले आहेत। आता मी घटनास्थळी आहे, ही चिंतामणी ट्रॅव्हलची बस आहे आणि या बसमधील जवळपास आता 12 प्रवासी ज्यांचं निधन जे आहे हे झालेलं आहे आणि जवळपास 30 प्रवाशांवरती उपचार जे आहेत हे रुग्णालयामध्ये सुरू आहेत। थोड्या वेळापूर्वीच या ठिकाणी फॉरेन्सिक लॅबची टीम जी आहे ती आली होती, त्यांनी या संपूर्ण बसची पाहणी केली। काही पार्ट सुद्धा जे आहेत ते फॉरेन्सिक लॅबच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे घेतलेले आहेत आणि काही पार्ट पोलिसांच्या ताब्यात सुद्धा जे आहेत हे देण्यात आलेले आहेत। त्यामुळे एकंदरीत जर पाहायला गेलं तर जवळपास एक अर्धा तास फॉरेन्सिक लॅबची टीम जी आहे ती या ठिकाणी आली होती, त्यांच्याकडनं या संपूर्ण बसची पाहणी करण्यात आली आणि ज्या ठिकाणी हा अपघात झाला आणि जो ट्रक होता त्या ट्रकचे सुद्धा काही पार्ट जे आहेत ते फॉरेन्सिक लॅबने घेतलेले आहेत। त्यासोबत हा जो पुढचा भाग आहे बसचा, या ठिकाणचे अधिकचे पार्ट जे आहेत ते घेण्यात आले, कारण का ज्यावेळेला या बसनं संबंधित ट्रकला ज्यावेळेला धडक दिली होती त्यावेळेला आगीला सुरुवात जी आहे ती याच ठिकाणाहून झाली होती आणि याच ठिकाणचे अधिक पार्ट जे आहेत हे फॉरेन्सिक लॅबने घेतलेलं। आता नेमकं काय कारणं आहेत ही थोड्या वेळातच स्पष्ट होतील। फॉरेन्सिक लॅबचा अहवाल जो आहे तो येईल आणि त्यानंतर स्पष्ट होईल। मात्र अनेक प्रश्न जे आहेत ते या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत। नाशिकमधील हा मुख्य रस्ता आहे आणि ह्या रस्त्यावरती जर आपण पाहायला गेलं तर मी दृश्यांमध्ये दाखवेन की ह्या अशा पद्धतीची अनेक अवजड वाहनं जी आहेत ती वाहतूक करत असतात। सकाळच्या सत्रामध्ये भरधाव वेगाने ही वाहनं जात असतात आणि नाशिककरांचा हाच आरोप होता की या चौकामध्ये सातत्यानं भरधाव वेगाने ही जड वाहनं जी आहेत ही येत असतात, त्यामुळे गतिरोधक जो आहे तो या रस्त्यावरती बसवण्यात यावा। जर गतिरोधक लावण्यात आला असता तर अशा पद्धतीचा अपघात झाला नसता, अशा पद्धतीची मागणी जी आहे ही नाशिककरांकडून होताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे घटनास्थळी जर पाहायला गेलं तर याच रस्त्यावरती नाशिककरांनी असा आरोप केला आहे की जवळपास 50 पेक्षा अधिक छोटे मोठे अपघात जे आहेत ते झालेले आहेत। मात्र आज पहाटे जो अपघात झाला त्यामध्ये जवळपास 12 प्रवाशांना स्वतःचा जीव गमवावा लागलाय आणि 30 प्रवाशांना जे आहे ते रुग्णालयात भरती करण्यात आले। नक्कीच विशाल, नाशिककरांचा आवाज आपण सरकारपर्यंत निश्चित पोहोचवतोय। नाशिककरांची असलेली समस्या आतापर्यंत सरकारच्या लक्षात यायला हवी आहे, कारण अवजड वाहनं थेटपणे तुम्ही दृश्यांमध्ये दाखवली। दुसरीकडे ज्या गाडीचा अपघात झालेला आहे, काय परिस्थिती त्याची निर्माण झालेली आहे, फॉरेन्सिक लॅब नाही, या संदर्भातल्या ज्या त्या अनेक गोष्टी आपल्यासोबत पुरावे म्हणून घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र नाशिककरांच्या या समस्येवरती तोडगा कधी निघतो पाहूयात। तुम्ही या सर्व परिस्थितीवर अशाच प्रकारे लक्ष असू द्या। तत्पूर्वी ज्यावेळेला ही संपूर्ण घटना घडली त्यानंतर अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत, त्यातल्या काही निवडक आणि मोजक्या महत्त्वाच्या प्रतिक्रिया पाहूयात। जी काही घटना घडलेली आहे अतिशय मोठी घटना आहे, दुर्दैवी घटना आहे आणि यामुळे त्याची सखोल चौकशी करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत, तसे निर्देश दिलेले आहेत। यामध्ये चौकशी होईल आणि त्यामध्ये जे काही चौकशी अंती कारवाई देखील होईल। यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणालाही बिलकुल, कारण शेवटी 12 लोकांचा मृत्यू झालेला आहे, त्यामुळे अशा घटना पुन्हा होऊ नयेत याची देखील दखल शासनाने, जिल्हा प्रशासनाने घेतलेली आहे।
दुर्दैवी आहे. राज्य सरकारच्या वतीनं त्याची चौकशी होते आणि त्या चौकशीच्या नंतर त्याची कारवाई करतील. आत्ता जे जखमी झालेले लोक आहेत त्यांना लवकरात लवकर वैद्यकीय मदत कशी देता येईल ही राज्य सरकारची यंत्रणा आणि स्थानिक लोक बघतायत. जे गेले त्याच्याबद्दल सांगता येत नाही. दुःखद बाब आहे. त्या कुटुंबियांना एक जबरदस्त धक्का बसला आहे. आपण सगळेच त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होऊ. आगीचा भडका किती झालेला आहे मी पाहिलेला आहे. तुम्ही सुद्धा दाखवलं असेल. अशा परिस्थितीमध्ये पुढचा दरवाजा तो तर काही प्रश्नच नाही आहे. मागच्या दरवाजाने लोकांना काढण्यात आलं. काही लोक जे आहेत गाडीच्या खाली होते पडलेले, तर मग ते क्रेनने उचलून ती 10 फूट गाडी ती बस पुढे नेल्यानंतर मग त्या सगळ्या बाकीचे जे आहेत प्रेत जे आहेत ते काढलेले आहेत. अत्यंत दुर्दैवी दुर्घटना झाली आणि हा एक ॲक्सिडेंट आहे. त्याची चौकशी होईल. कोणाच्या म्हणजे त्या बसमध्ये आग कशी लागली वगैरे याचा सर्वांचा खुलासा हा होईल हळूहळू. ही अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि खरं म्हणजे याच्यामध्ये जे मृत्युमुखी पडले त्यांच्या परिवारासोबत आमच्या शोकसंवेदना आहेत. मुख्यमंत्री स्वतः त्या ठिकाणी गेले. त्यांनी स्वतः लक्ष घातलेलं आहे. सगळे प्रकारचे त्या ठिकाणी मदत असेल, सेवा असेल, त्यांच्या स्वतःच्या अखत्यारीत त्या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. आणि नक्कीच अशा प्रकारे हा ॲक्सिडेंट का झाला आणि अशी ॲक्सिडेंट्स होऊ नये म्हणून काय खबरदारी घेतली पाहिजे याच्याकडे आम्ही लक्ष देऊ.